आपण या ठिकाणी पाहतोय की मैत्रेय फाउंडेशन तसेच भागवत हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून आणि संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या सर्व टीमने घेतलेल्या पुढाकाराने आज या ठिकाणी दापोली तालुक्यातील इतिहासातील पहिल्या ब्लड स्टोरेज सेंटरची स्थापना झालेली आपण पाहतोय। शुभारंभाचा कार्यक्रम अगदी काही वेळापूर्वीच आपण या ठिकाणी पार केलेला आहे आणि यानंतर आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतोय आणि तो कार्यक्रम म्हणजे दापोली तालुक्यातील संतोष अब्दुल प्रतिष्ठानचं पहिलं रक्तदान शिबिर आहे। आम्हाला विश्वास आहे की आज दापोली वासियांच्या वतीने या ठिकाणी 300पेक्षा जास्त रक्तदाते येणार आहेत आणि आपण ब्लड बँकेला दिलेला शब्द पूर्ण करतोय। आज आपल्याला महाड, खेड, चिपळूण या ठिकाणी रक्तासाठी जे वणवण करावी लागत होती ती प्रतीक्षा जवळजवळ संपलेली आहे। 1 मेच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ही मैत्रेय फाउंडेशन सायन ब्लड बँकच्या माध्यमातून संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आणि भागवत हॉस्पिटलच्या साथीने आपण या ठिकाणी केलेली आहे। इथून पुढे रुग्णांना फक्त 300 रुपयात लागेल त्या रक्ताची बॉटल उपलब्ध करण्यासाठी आपण कटिबद्ध झालेलो आहोत। त्याच पद्धतीने RDP, FFP, प्लाझ्मा आणि SDP जर ज्या रुग्णांना लागणार असतील ॲडव्हान्समध्ये बुकिंग झाल्यानंतर तीही फॅसिलिटी आपण इथे उपलब्ध करून देणार आहोत। अशा पद्धतीने आज सर्व दापोलीकरांनी आणि मंडळगडवासियांनी तसेच रत्नागिरीकरांनी आमच्या दापोली तालुक्यावर आमच्या संतोष अब्दुल प्रतिष्ठानवर जे प्रेम दिलं, संतोष अब्दुल प्रतिष्ठानला जो आशीर्वाद दिला, त्यामुळंच आजचा हा भव्यदिव्य कार्यक्रम यशस्वी होऊ शकला। त्याबद्दल मी या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले, शुभेच्छा दिल्यात, सदिच्छा दिल्यात, त्यांच्या सर्वांसमोर मी नतमस्तक होऊन सर्वांचे आभार व्यक्त करतो। नमस्कार, माझं नाव डॉक्टर जयवंत गाडे, मैत्रेय फाउंडेशन ट्रस्टचा मी चेअरमन आहे। आज आपण इथं मैत्रेय फाउंडेशन संचलित डॉक्टर भागवत हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने संतोष अब्दुल प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आपण दापोलीमध्ये दापोली ब्लड स्टोरेज या नावाने ब्लड स्टोरेज सेंटर सुरू करत आहोत। या स्टोरेज सेंटरमध्ये आपण साधारणपणे 100 ते 150 बॅगांचा साठा सुरुवातीला ठेवणार आहे। जसजशी मागणी वाढत जाईल तसे आपण ते पुढे आपण वाढवत जाऊ। सध्या इथं पॅक्सेल म्हणून आहेत ते आपण वितरण करणार आहे। जसं प्लाझ्मा प्लेटलेटची रिक्वायरमेंट येत जाईल तसं ते पण आपण रुग्णांना देण्यात येईल। इथं ह्या स्टोरेजचं ओपनिंग आज जरी झालं असलं तर 1 मेपासून जे रक्ताचं वितरण आहे ते 1 मेच्या पुढं आपण रुग्णांना देऊ। तोपर्यंत थोडी 8-10 दिवस रुग्णांना गैरसोय होईल, त्याबद्दल मी लोकांची माफी मागतो। पण दापोलीकरांनी जी मला संधी दिली आहे सेवा करण्याची त्याचा मी पुरेपूर उपयोग त्यांना देईन। रक्ताविना एकाही रुग्णाचे जीव जाणार नाही याची खबरदारी 99.99% आपल्या स्टोरेजतर्फे घेतली जाईल। इथून पुढं दापोलीतील लोकांना कुठेही पुढं रक्तासाठी संतोष अब्दुल प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ब्लड डोनेट करत आहे। अशाप्रकारे ब्लड डोनेट सर्वांनी करावे। आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे, सर्वांनी ब्लड डोनेट केलं पाहिजे। पहिल्यांदा केलं आहे, खूप हॅपी आहे।
मी आदित्य संतोष गरवले, देवके गावाचा रहिवासी. आज मी पहिल्यांदा रक्तदान केलेलं आहे. तरी माझ्या वयाच्या सर्व बंधू भगिनी त्यांनी सगळ्यांनी रक्तदान करावे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. धन्यवाद. मी अंजली गावचा रहिवासी, अपंग संस्थेचा तालुका दापोली अध्यक्ष आणि अंजली गावचे उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ता आणि संतोष अबगुल प्रतिष्ठान यांना मी धन्यवाद देऊन आजचं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि मी आत्तापर्यंत रक्तदान करत आलो आहे, ह्यापुढे करत राहणार आहे. बाकी आपल्याला कुठलं नाव नाही कमवायचं आहे, पण रक्तदानापासून अनेकांचा जीव वाचायचा असेल तर ते नमस्कार, मी संतोष अबगुल. आज आपण या ठिकाणी सर्व पाहताय की संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या वतीने दापोली ब्लड स्टोरेज सेंटरची स्थापना आणि शुभारंभाचा कार्यक्रम हा सकाळी भागवत हॉस्पिटलमध्ये पार पडला आणि त्यानंतर आज 11 वाजल्यापासून या ठिकाणी संतोष अबगुल प्रतिष्ठानचे दापोली तालुक्यातील पहिले हे भव्यदिव्य रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं होतं आणि त्याचा हा भव्यदिव्य देखावा माझ्या नजरेसमोर आहे. आतापर्यंत प्रतिष्ठानसाठी 150पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदानासाठी नोंदणी केलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत 300 रक्तदाते सहज या ठिकाणी रक्तदान करतील हा आम्हाला विश्वास आहे. हे फक्त शक्य झालं की कारण दापोली मंडणगड वासियांनी प्रतिष्ठानला जे दिलेलं प्रेम आहे त्या प्रेमामुळेच हे सर्व शक्य झालं. आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्यासोबत असलेल्या माझ्या टीम प्रतिष्ठानचे सर्व रक्तदात्यांचे, ब्लड बँकांचे, भागवत हॉस्पिटलचे आणि विशेष करून आजचा दिवसभर हा कार्यक्रम लाईव्ह करण्यासाठी मेहनत घेत असलेले आमचे आनंद कोकणचे मित्र, आमचे बांधव यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मी विनंती करेन की रक्तदान हे जीवनदान आहे. त्यामुळं आपण सर्वांनी, ज्यांचं वय 18पेक्षा जास्त आहे, वजन 50पेक्षा जास्त आहे, अशा सर्वांनी या रक्तदान मोहिमेत आपलं भविष्यात योगदान द्यायचं आहे आणि दापोली तालुका आणि मंडणगड तालुका हा माझ्या महाराष्ट्रातील रक्तदान करणारा 1 नंबरचे तालुके असतील असं आपल्याला नाव या महाराष्ट्राच्या नकाशात कोरवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिमानाने सांगे जनाला, आज मी अभिमानाने या सांगे जनाला, समाजकार्य चालू आहे मान, समाजकार्य चालू आहे मान. आहे रत्नागिरी जिल्ह्यात 1 नंबर आणि आपलं
संतोष अवगुल प्रतिष्ठान आहे रत्नागिरी जिल्ह्यात एक नंबर आपलं संतोष अवगुल प्रतिष्ठान करूया 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 रक्तदान करूया 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 रक्तदान साऱ्या जगात श्रेष्ठ दान आज करूया रक्तदान